देशात सतत पाऊस कोसळत आहे। या पावसामुळे सर्वांनाच नाके नवले। रब्बीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाहीये। आज सकाळपासूनच अनेक भागात ढगाळ वातावरण बघायला मिळाले। आजही मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे। या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याचा अंदाज आहे। अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, जालना, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर या भागात आज अवकाळी पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे। या दरम्यान विजांचा मोठा कडकडाट देखील बघायला मिळेल। सतत अवकाळी पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावून गेलाय। या पावसाचा फटका सर्वांनाच बसतोय। नांदेड जिल्ह्यात चौथ्या दिवशीही अवकाळी पाऊस झाला। नांदेड शहरासह अर्धापूर, मुदखेड तालुक्यात पावसानं हजेरी लावली आहे। हवामान खात्यानं येलो अलर्ट नांदेड जिल्ह्याकरिता जारी केला होता। पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसामुळे मुरबाड तालुक्यातील फळ पिकांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली जाते। मुरबाड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळ पिकांचं मोठं नुकसान झालंय। टेकावडे, मोरोशी, शिरोशी आणि दसई विभागात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, चिक्कूसह इतर फळबागांमधील फळं गळून पडलेली आहेत। शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर शिवारात वीज कोसळून 2 बैलांचा जागीच मृत्यू झालाय। धुळे जिल्ह्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। शिरपूर तालुक्यातील अहिल्यापूर शिवारात शेतात झाडाखाली असलेल्या बैलांवर वीज कोसळल्यानं दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झालाय। वादळी वाऱ्यासह पावसानं पिकांचं नुकसान तर होतच आहे, मात्र या शेतकऱ्यांचे जनावरं देखील दगावत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा हवामानाची काय परिस्थिती आहे ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। अजूनही आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा।